मित्रांनो, तुम्हाला जर फिरायला यायचं असेल आणि तुम्ही जर निश्चय करत असाल तर तुम्ही देवगडला येऊ शकता। किती मस्तपैकी देवगड आहे ते पाहू शकता तुम्ही, देवगडची हिरवळ। मित्रांनो, जसं तुम्ही अक्कलकोटला जाता, शेगावला जाता, शिर्डीला जाता, बालाजीला जाता, तशा प्रकारे इथं राहण्या खाण्या पिण्याची सगळी सोय आहे मित्रांनो। जसं शिर्डीमध्ये आहे ते इथं 150 रुपयामध्ये तुम्हाला राहण्यासाठी रूम वगैरे मिळते आणि जेवण्यासाठी 60 रुपयाला पोटभर जेवण पण मिळते। तर किती सुपर परिसर आहे तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा हा माझा एकच उद्देश आहे की तुम्ही जर राहायचं वगैरे असेल तुम्हाला आणि पाहायचं असेल तर हे गोदावरी नदीकाठी देवस्थान आहे। तर सकाळचे 6 वाजले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता देवगडची आरती होत आहे। तर किती मस्त प्रकारे देवगड आहे ते तुम्हाला हा मी व्हिडिओ बनवून दाखवत आहे। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही देवगड, हे देवगडचं मित्रांनो मुख्य द्वार आहे मंदिराचं। दत्त मंदिर आहे देवगडला। जर तुम्ही कधी विजिट करू इच्छित असाल तर लवकरात लवकर या देवगडला आणि विजिट करून तुम्हाला देवगड कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड तुम्ही पाहू शकता। हे मंदिरामध्ये जाण्याचा मुख्य द्वार आहे मित्रांनो हा। तर इथून आपण मंदिरामध्ये जाऊ शकता दर्शन घेण्यासाठी। तर पाहू शकता आपण मध्ये जाण्यासाठी शूटिंग करण्यासाठी मनाई होती, त्यासाठी मी मध्ये जाऊन शूटिंग करू शकलो नाही। तर तुम्हाला मी बाहेरून दाखवायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो। खूप मस्त करमत इथे, तुम्ही येऊन पहा एक बारचं देवगडला। तर हे दत्त मंदिर आहे देवगडचं, त्यासाठी मित्रांनो खूपच पर्यटन स्थळ भारी आहे। तर तुम्ही आल्याशिवाय इथं व्हिजिट केल्याशिवाय तुम्हाला नाही समजणार ते किती आर्किटेक्चर भारी केलेलं आहे। इथं पाहू शकता तुम्ही सगळीकडे झाडी आहे। तुम्हाला फोटोशूट करायचा असेल किंवा प्री वेडिंग शूट करायचे असेल तर तुम्हाला खूपच भारी मजा येणार आहे इथं प्री वेडिंग शूट करण्यासाठी वगैरे। तर तुम्ही पाहू शकता इथं मी शूटिंग करत आहे आणि किती मस्त व्ह्यू दिसत आहे ते। असा व्ह्यू पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे 1 किंवा 2 दिवस राहण्यासाठी सुद्धा सुविधा आहे। तर तुम्ही येऊ शकता इथे राहण्यासाठी, खाण्यासाठी व पिण्यासाठी सगळी कसं आहे सुविधा असल्यामुळे इथे राहण्यामध्ये खूप सोपं जातं। जास्त चार्जेस पण नाही लागणार तुम्हाला। आणि तुम्ही पाहू शकता हे किती मस्तपैकी शूटिंग वगैरे मी केलेली आहे आणि तुम्ही इथं किती झाडी वगैरे आहे शूट करण्यासाठी। तर मित्रांनो, माझं सजेशन असं आहे की तुम्हाला जर 1 किंवा 2 दिवसाचा टूर करायचा असेल तर देवगड हे बेस्ट ऑप्शन राहणार आहे तुमच्यासाठी। तर मी तुम्हाला सर्व देवगडची शूटिंग ही शूट करून दाखवत आहे। जर तुम्ही मला असंच प्रेम देत राहिला तर मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दुसऱ्या हिल स्टेशनला जाऊन सुद्धा शूटिंग करून दाखवेल। तुमच्या फक्त मला प्रतिक्रिया कळवा की कशा प्रकारे मी शूटिंग करून दाखवू। तर मित्रांनो, तुम्हाला हे समोर दिसत आहे ते देवगडचं यात्री निवास आहे आणि जेवण करण्यासाठी भोजनालय पण यात्री निवासच्या खाली आहे। 2-3 मजली ही बिल्डिंग आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे यात्री निवासची बिल्डिंग आहे। आणि याच्याच ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला जेवण्यासाठी पण उत्तम प्रकारे जेवणाची सोय पण मिळणार आहे इथे श्री क्षेत्र। आशा करतो की मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटत आहे म्हणून मी व्हिडिओ शूट केला आहे। तर मित्रांनो, आम्ही आता बाहेर निघत आहोत। तर हे मेन द्वार आहे, बघू शकता तुम्ही। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज। मी व्हिडिओ